शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या अहिल्यानगर शहरातील नामांकित श्री विद्यानिकेतन SVN क्लासच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे। क्लास गेली 15 वर्षे 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या माध्यमातून यशाची जाणीव निर्माण केली जाते। तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची रुजवणूक केली जाते। अशा परंपरेने SVN क्लास विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कीर्तिमान प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असते। यावर्षी अशोकभाऊ इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी जोया बागवान हिने 99.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला। तसेच ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थिनी अनन्या सोले हिने 98% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। त्याचबरोबर दिशाली मुथा हिने 98% गुणांसह अशोकभाऊ इंग्लिश मीडियम स्कूलमधून तृतीय क्रमांक प्राप्त केला। तर अमृता काळे हिने 97% गुण मिळवत सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमधून द्वितीय क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला। क्लासमधील 35 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून 55 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण संपादन केले आहेत। विशेष म्हणजे क्लासच्या 3 विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत। विद्यार्थ्यांना श्री राहुल कुलकर्णी, श्री सिद्धार्थ भिंगारकर, आसमा सय्यद, श्री मनोहर जिंदम, शोभना गायकवाड, अर्चना पलुसकर आणि क्षितिजा होशिंग या तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन करून त्यांना या यशापर्यंत पोहोचवले आहे। क्लासच्या सावेडी, भिंगार आणि वाडिया पार्क येथे शाखा आहेत। यशस्वी विद्यार्थ्यांचे व SVN क्लासच्या सर्व टीमचे पालक वर्गातून भरभरून कौतुक होत आहे। नमस्कार, मी सौ शोभना शशिकांत गायकवाड गेले 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे। अहिल्यानगर शहरातील नावाजलेला नामवंत उत्तम मार्गदर्शन करणारा तज्ञ शिक्षकांचे अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभलेला श्री विद्या निकेतन क्लास सर्वांनाच परिचित आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात सावेडी, भिंगार आणि वाडिया पार्क या 3 ठिकाणी आमच्या 3 शाखा आहेत। गेले 15 वर्ष सातत्यानं ज्ञानदानाचं काम अविरतपणे चालू आहे। शहरातील नामवंत इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी या क्लासला आवर्जून येतात, कारण गेले 15 वर्ष यशाची परंपरा या क्लासने राखलेली आहे। यशाचा वाढता आलेख दरवर्षी आम्ही अनुभवत आहोत आणि आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की आमच्या SVN क्लासची जोया बागवान ही अहिल्यानगर जिल्ह्यात टॉपर प्रथम आली आहे। 99.20 इतके पर्सेंट तिला मिळालेले आहेत। या अहिल्यानगर मधील नामवंत शाळेत पहिले दुसरे आलेले जे विद्यार्थी आहेत ते सर्व याच क्लासचे विद्यार्थी आहेत आणि यावर्षी संस्कृतमध्ये 3 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेत। जवळजवळ 35 विद्यार्थी 99% पुढे आहेत। मॅथ्समध्ये 99% मिळून अनेक विद्यार्थ्यांनी गणित या विषयामध्ये यश संपादन केले। या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सगळे विषय एकाच छताखाली शिकवले जातात आणि गेले 15 वर्ष अनुभव असणारे उत्तम अध्यापन, उत्तम तज्ञ शिक्षक यामुळं या क्लासची परंपरा अखंड अविरतपणे चालू आहे। इथे फक्त SSC बोर्डचेच विद्यार्थी शिकत नाहीत, या इयत्ता 7वी ते 10वी पर्यंत CBSE आणि SSC या दोन्ही शाखांमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही ज्ञानार्जन करतो। यावेळी मला मोठ्या अभिमानानं सांगावंसं वाटतं की अनया सोले 98% शाळेची विद्यार्थी, सेक्रेड हार्ट मध्ये जी दुसरी विद्यार्थिनी आली आहे ती सुद्धा याच क्लासची आहे आणि असे अनेक विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करून क्लासची परंपरा राखलेली आहे। विद्यार्थ्यांना क्लासच्या सर्व शिक्षकांतर्फे हार्दिक अभिनंदन, अनेक शुभेच्छा। यशवंत व्हा, गुणवंत व्हा आणि उत्तम नागरिक बनून चांगलं शिक्षण घेऊन देशाचा अभिमान बाळगा आणि देशसेवा करा। धन्यवाद।
Amrita Kare from Sacred Heart Convent, who scored 97% in SSC board. Now 10th standard is a very challenging year for all of you, and getting more than 95% is the biggest dream of all the students. It is not difficult, it is very easy, but only the basic qualities you need are hard work, discipline, and the most important thing, stop all your distractions. There are many things which are distracting you, and you're getting away from your goal because of them. So stop your distractions, stop spending time on mobiles, focus on your studies, be sincere to yourself more than others. And you are very much privileged to be at SVN, so take advantage of it, do your best, and all the best for your 10th standard exam. And science, I read each and every chapter of science, and question answers are very important. I follow the Navneet Digest, you can also follow it, and you can also modify the answers if you want. And for geography and history, I will definitely recommend you to read the textbook as far as you possible. You read only textbook for geography and history, it is enough. And for Sanskrit, I may say I have made handmade notes for Sanskrit, and I followed that whole year for Sanskrit. For Marathi, I did writing practice for Marathi. I used to write 2 pages each day when boards were near. I used to write 2 pages each day for Marathi. And yeah, that's it. So any more questions?